लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 तुमच्यासाठी आनंदाच्या दोन बातम्या या ठिकाणी समोर आल्यात। तर लाडकी बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे, कारण की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, याच्याबद्दल दोन आनंदाच्या बातम्या समोर आल्यात। पहिली आनंदाची बातमी असताना तुमच्या निधीमध्ये या ठिकाणी वाढ भेटलेली आहे। या ठिकाणी जो जीआर आल्या त्या जीआर मध्ये या ठिकाणी वाढ भेटलेली आहे, ही आनंदाची पहिली बातमी। आणि दुसरी देखील आनंदाची मोठी बातमी तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये। तर व्हिडिओ त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघत आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत आहे। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला आता सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता किती महिलांना भेटणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आता समोर यायला सुरुवात झाली। आणि मी काल देखील सकाळी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो तारीख फिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि त्याचबरोबर काल संध्याकाळी जीआर आला होता, त्याच्यानंतर आज एक महत्त्वाची अजून एक अपडेट समोर आली, ती बातमी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। चला लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता येत्या खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। निधीमध्ये या ठिकाणी वाढ तुमची झालेली आहे, निधीमध्ये वाढ झाली लाडकी बहिणींनो। आणि किती महिलांना हा हप्ता मिळणार हे देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे। एकदम महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे। आणि कोणत्या तारखेमध्ये कोणत्या तारखेस हप्ता वाटप होणार आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न येत आहे की सर आता पहिला जीआर आलाय, दुसरा जीआर कधी येणार, तिसरा जीआर कधी येणार, हप्ता वाटप नेमकं कधी होणार, तारीख कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। आणि लाडक्या बहिणींनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि 13वा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे। डीबीटी कंप्लीट असायला पाहिजे। आणि ज्या लाडक्या बहिणींना 12वा 13वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांच्या घरी कुणाची पडताळणी झाली असेल, लाडक्या बहिणींनो बघा 15 तारखेच्या अगोदर पडताळणी होणं खूप गरजेचं आहे। 15 तारखेच्या अगोदर मागच्या महिन्यात जर पडताळणी झाली असेल, तुमचं यादीमध्ये नाव आलं असेल, तर परत सांगतो दुसरी आनंदाची बातमी, त्यांना देखील हप्ता भेटणार आहे। पण पडताळणी होऊन तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या पाहिजेत, ही गोष्ट समजून घ्या। तर लाडक्या बहिणींनो कुणाकुणाची पडताळणी मागच्या महिन्यात 15 तारखेच्या अगोदर झाली, कारण की लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या पण महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या याद्या बनत असतात, त्या पुढे पाठवल्या जातात। त्याच्यामुळे 15 तारखेच्या आत नाव येणं खूप गरजेचं आहे। तर मागच्या महिन्यात 15 तारखेच्या अगोदर कोणत्या कोणत्या लाडक्याची ताईची तपासणी झाली पटपट सर्वांनी सांगायचं आहे। चला आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली बघा। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। साम टीव्हीची ही बातमी आहे, ऑगस्टचा हप्ता लवकरच भेटणार आहे। त्याचबरोबर बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। एक मोठी बातमी समोर आली आहे। साम टीव्हीची बातमी काय आहे आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत। साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, खुशखबर तुमच्यासाठी आनंदाची आली आहे। सरकारकडून 344 कोटीचा निधी वितरित झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो सगळ्याला माहिती आहे 344 कोटीचा निधी म्हणजे या ठिकाणी पहिला जीआर आताशी आलेला आहे। आणि या जीआर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, 10 कोटीने निधी वाढला आहे। परत सांगतो लाडक्या बहिणींनो, जीआरचं एकदम छान स्वरूपाचं वाचन किंवा जीआर तुम्हाला काल एकदम छान स्वरूपात समजून सांगितलं होतं काल रात्री। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जाऊन तो व्हिडिओ बघा, तर त्याच्यामध्ये एकदम छान स्वरूपात तुम्हाला माहिती मी दिली होती। कारण की बघा लाडक्या बहिणींनो 10 कोटींनी निधी वाढ झालेली आहे, 10 कोटी। मागच्या वेळेस ही बघा 334 कोटी या ठिकाणी भेटले होते, 334 कोटी मागच्या वेळेस भेटले होते। यावेळेस 344 कोटी एका जीआर मधून आपल्याला भेटलेले आहेत, म्हणजे तब्बल 10 कोटी रुपयांची वाढ। बघा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, 10 कोटी रुपयांची तुम्हाला वाढ भेटलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो ज्यांना ज्यांना मागे हप्ते भेटले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता हप्ते भेटतील, पण तपासण्या होणं खूप गरजेचं आहे। तपासणीमधून पडताळणी झाल्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये येणं खूप गरजेचं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचे 15 तारखेच्या अगोदर नाव आले असतील त्यांना बघा ह्या 10 कोटीचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो महत्त्वाची बातमी समोर आली। चला या ठिकाणी आपण अजून बघूया नेमकं काय या ठिकाणी न्यूज मध्ये आलेलं आहे। राज्यामध्ये 2,48,00,000 लाभार्थी असतात। बघा या ठिकाणी एक महत्त्वाची अजून बातमी समोर आली बघा, 2,48,00,000 महिला या ठिकाणी लाभार्थी। बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या लाडक्या ताईंनी बघा 3 ते 4 दिवसापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर दिली होती, 2,63,00,000। पहिला आकडा तुम्हाला सांगतो 2,63,00,000 एवढा आकडा आला होता, म्हणजे एवढे फॉर्म या ठिकाणी आले होते, 2,63,00,000। तुम्हाला वाटलं दिसत नसेल तर लिहितो 2,63,00,000 या ठिकाणी
कोटी, लक्षात घ्या एवढे कोटी या ठिकाणी फॉर्म आले होते. लाडक्या बहीण योजनेसाठी 2,63,00,000 एवढे फॉर्म आले होते. त्याच्यातले पहिले 5-6 लाख फॉर्म या ठिकाणी कशातून बाद झाले होते, निराधार योजना असेल किंवा इतर सरकारी योजना असेल किंवा काही योजनानुसार किंवा ज्यांचे अजून काही पहिले फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदरच 5 लाख फॉर्म रद्द झाले होते. हळूहळू बरेच लाडके त्यांचे फॉर्म रद्द झाले आणि याच्यामधूनच 26 लाख या ठिकाणी बघा, याच्यातून 26 लाख या ठिकाणी लाडक्या या ठिकाणी पात्रतेमध्ये ठेवल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. तर 2,63,00,000पैकी 26 लाख ताई या ठिकाणी पडताळणीमध्ये आल्या होत्या. त्याच्यामध्ये 5 लाख पण ताई आल्या. बऱ्याच लाडक्या ताईंना वाटतं की हे 5 लाख ताई वेगळ्या होत्या की काय, तर आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की 2,63,00,000 फॉर्म आले होते. त्यातले पहिले 5 लाख जे काढले होते तेच 26 लाखांमध्ये आहेत. म्हणजे ऍक्च्युअल 21 लाख, 20 ते 21 लाखांचीच पडताळणी चालू आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना माहित नव्हतं ही गोष्ट, त्याच्यामुळे आज मी जाणून बुजून ही तुम्हाला गोष्ट सांगितली. 2 कोटी या ठिकाणी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 48 लाख या ठिकाणी लाडक्या ताईपर्यंत पोहोचेल की काय, अशा स्वरूपाची महत्वाची बातमी आली. तर लाडक्या ताईंनो एक सर्वांना असं वाटतंय की काय 12वा हप्ता ज्यांना भेटला नाही, 13वा हप्ता ज्यांना भेटला नाही, पटपट त्यांना पण सगळ्यांना हप्ता भेटायला पाहिजे. सगळ्यांना हप्ता भेटायला पाहिजे का नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. चला आता बघूया लाडक्या ताईंनो, पुढे अजून महत्वाच्या बातम्या राहिल्या ते तुम्हाला आता सांगणार आहे. लवकरच ऑगस्टचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार, साम टीव्हीची महत्वाची बातमी समोर आली. आता लवकरच बघा, जसं लाडक्या ताईंनी गणेश विसर्जनाच्या वेळेस या ठिकाणी सांगितलं होतं की लवकरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. आज 10 सप्टेंबर आहे. 10 सप्टेंबर सगळ्याला माहिती 10 सप्टेंबर आहे आणि लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार, तर बघा अजून 2 GR यायचे बाकी आहेत. एक महत्वाचा GR बाकी आहे आणि दुसरा आदिवासी या जमातीतला एक अजून GR असतो, तो आदिवासी विभागातला एक GR यायचा बाकी आहे. असे 2 GR अजून यायचे बाकी आहेत. ते 2 GR बघा या जर आठवड्यात आले, आज आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, या 3-4 दिवसामध्ये जर GR आले, तुमचे दोन्ही GR जर आले, त्याच्यामध्ये निधीमध्ये जर वाढ झालेली असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये बघा श्री गणेश तुमचा होणार म्हणजे होणार. तुम्हाला आता ते अजून एक दाखवतो, त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला. ही पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. बघा लक्षात घ्या लाडक्या, मागच्या वेळेस या ठिकाणी 30 जुलैला एक पहिला GR आलता, 31 जुलैला दुसरा GR आलता, 4 ऑगस्टला थोडा गॅप भेटला, 3-4 दिवसाचा गॅप भेटला आणि 6 ऑगस्टला म्हणजे पहिल्या GR पासून 6व्या-7व्या दिवसाला पैसे वाटप झाले होते. आणि सेम गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, शेतकरी म्हणजे नमो किसान योजनेचा पण GR या ठिकाणी मागच्या 1 का 2 तारखेला आला होता आणि काल त्याचं वाटप सुरू झालं होतं. तर बघा लाडक्या ताईंनो, काल का परवा त्याचं वाटप सुरू झालं. म्हणजे या ठिकाणी 6 ते 7 दिवसामध्ये ज्यावेळेस पहिला GR येतोय त्याच्या 6 ते 7 दिवसामध्ये वाटप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर काल GR आलाय, 9 तारखेला GR आलाय, 15-16 तारखेपर्यंत वाटप होणं अपेक्षित आहे. 15-16 सप्टेंबर, आता तारीख पण तुम्हाला सांगून टाकली लाडक्या ताईंनो, 15 ते 16 तारखेपर्यंत पुढच्या आठवड्यामध्ये, किंवा असं समजून घ्या परत 15-16 तारखेला नाही पैसे आले तर परत तुम्ही म्हणताल की सर काय झालं पैसे, तर पुढच्या आठवड्यात पैसे येणं खूप गरजेचं आहे. आणि आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये जर GR आला, मी तुम्हाला GR आला की सगळ्याला सांगतोच मी GR आल्यानंतर, पण या आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात जर GR आला तर 100% पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं खटखट पट तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार आणि सगळ्या लाडक्या ताई खुश होणार. त्या लाडक्या ताईंना कुणाला असं वाटतं की पट सर्वांच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत आणि सर्व लाडक्या ताईंना. आणि 3,000 रुपये तर आपल्याला ती मागणी आता लवकरात लवकर ती पण करायची. सप्टेंबर महिना संपत आला, 15 दिवस ऑलरेडी संपत आले, मग ते पण हप्ता आम्हाला लवकर टाकून द्या. किंवा अजून बघा 15 दिवस अजून शिल्लक आहेत, मग सप्टेंबर महिन्याच्या शेवट जर दिले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर लाडक्या ताईंनो सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.